मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पुण्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. कारण आपलं लाडकं पुणे भविष्यात कसं होणार आहे त्याची मुळं आजच्या या पॉडकास्टमध्ये असणार आहेत. होय, पूर्वीचं पुणे राहिलं नाही असं जे आपण पुलंच्या तुम्हाला पुणेकर व्हायचं मुंबईकर का नागपूरकर या लेखातून वाचलेलं होतं. आणि पूर्वीचं पुणे राहिलेलं नाही असं जे शिशुविहारापासून अगदी वृद्धाश्रमापर्यंत हे आपण ऐकतो असं पुलंनी त्याच्यात उल्लेख केला होता. तर तसं ते ऐकताना आपल्याला गंमत वाटली. मात्र प्रत्यक्षात आता दरवर्षी असं म्हणावंसं वाटतंय का काय अशी वेळ आहे, पूर्वीचं पुणे राहिलं नाही. हे नेमकं काय आहे? पुणे वाढतं आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे? पुणे वाढणं, पुण्याचा विकास होणं म्हणजे नेमकं काय आहे? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. नगर नियोजन हा ज्यांचा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आता नुकतीच ज्यांनी पुणे महापालिकेची नगर अभियंता किंवा शहर अभियंता या पदाची मुख्य सूत्र हाती घेतलेली आहेत, असे अनिरुद्ध पावसकर सर आज आपल्यासोबत आहेत. आज रामनवमीच्या मुहूर्तावर खरं हा पॉडकास्ट घडतो आहे याचा मला खूप आनंद आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. एक वेगळा विषय असा आहे की एक अस्सल पुणेकर ज्यांनी पुणे महापालिकेत अनेक वेगवेगळ्या विभागांचं नेतृत्व केलेलं आहे, तिथं काम केलेलं आहे आणि तिथून आपली कर्तबगारी दाखवत अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या पायऱ्या सर करत आज ते शहर अभियंता म्हणून रुजू झालेले आहेत. नुकतीच त्यांनी सूत्र हाती घेतलेली आहेत आणि आता कामाचा त्यांचा धडाका सुरू झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण पावसकर सरांशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी, पूर्वीचं पुणे राहिलं नाही असं जी मगाशी मी उल्लेख केला, तुमच्या वेळेसचं पुणे कसं होतं तुम्ही जेव्हा सेवेत येणार होता तेव्हा? मी पुण्यात जन्मापासून राहतो. 1 मार्च 1993 साली मी पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो आणि त्यावेळेस पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ 146 चौरस किलोमीटर होतं. टप्प्याटप्प्याने ते वाढत आज 480 पर्यंत गेलेलं आहे. तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असेल की पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र हे महाराष्ट्रातलं सर्वात जास्त महानगरपालिकेचं क्षेत्र आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रापेक्षाही पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ हे जास्त आहे. आणि मागील काही दशकांमध्ये नागरीकरणाचा रेटा इतका मोठा जबरदस्त आहे, कारण की पुणे हे सगळ्यांना मॅग्नेटसारखं एक शहर आहे. इथलं उत्कृष्ट हवामान, पाण्याची मुबलकता असो पूर्वीसारखी, आणि त्याच्यामुळे नवीन नवीन शैक्षणिक संधी लोकांना मिळते. इथलं सांस्कृतिक हे, इथली सेफ्टी, या सगळ्या गोष्टी, आणि इथं एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्याला आपण म्हणतो की ज्यांना लोकांना रोजगाराची शोध ज्यांना घ्यायचा आहे तो पुण्यात त्यांना रोजगार मिळू शकतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे झपाट्याने वाढत गेलेलं आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या तर वाढलेलंच आहे, परंतु लोकसंख्या वाढसुद्धा प्रचंड झालेली आहे. आणि त्या सगळ्या याचा परिणाम म्हणजे समस्या पण बऱ्याच पुणे शहरांपुढे आहेत आणि येत्या काही वर्षांमध्ये त्या समस्यांना सुद्धा आपण सक्षमपणे तोंड देणं आवश्यक आहे. बरोबर. अनेकांना मला सांगायला आवडेल की पावसकर सर हे स्वतः, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की अस्सल पुणेकर आहेत. पुण्यातल्या मातीशी, पुण्यातल्या माणसांशी त्यांची नाळ खूप जुळलेली आहे. इथल्या सांस्कृतिक वारशाशी त्यांची नाळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या विभागात काम केलं असल्यामुळे जनतेशी देखील त्यांचा संवाद आहे. त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट त्यांच्याशी हा जो संवाद आहे तो आपल्याला अनेक उत्तरं देखील मिळवून देणार आहे. जनतेच्याच प्रश्नांचा उल्लेख करायचा झाला तर ह्या वाढत्या शहरीकरणामध्ये किंवा पुण्याचा जो काही विस्तार वाढत गेलेला आहे, परीघ वाढला, या सगळ्यामध्ये अनेकांच्या अनेक तक्रारी देखील, तुम्ही ज्याचा उल्लेख केला की समस्या वाढल्यात, तक्रारी देखील समोर येतात. पहिलं म्हणजे पाणी, रस्ते, सार्वजनिक वाहतूक हे कळीचे मुद्दे आहेत. चौथं पर्यावरण. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठल्या बाबतीत आपण पुढं गेलो आहेत, कुठल्या बाबतीत खूप मागं राहिलो आहेत? मला जर विचाराल तर पुण्यात पुढची पहिली सर्वात मोठी समस्या जी आहे ती वाहतूक ही समस्या आहे. नगर नियोजनांचे जे नॉर्म्स असतात त्याच्याप्रमाणे एकूण क्षेत्रफळाच्या 15% क्षेत्रफळाचे रस्ते असणं आवश्यक असतं. पुणे शहराच्या बाबतीत ही संख्या फक्त 9.5% इतकी आहे. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात ताब्यात घेऊन विकसित केले पाहिजेत, ही एक वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सांगायला मला अत्यंत म्हणजे आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की दररोज पुणे शहरात
1200 ते 1300 खाजगी वाहनांचं रजिस्ट्रेशन होत असतं. हा RTOचा डेटा आहे. म्हणजे एवढी सगळी वाहनं ही पुणे शहराच्या रस्त्यांवर येत असतात आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं हाच त्याच्यावर एकमेव मार्ग आहे. आणि पुणे महानगरपालिका असेल किंवा मग मेट्रो वगैरे इतर सगळ्या संस्था ज्या आहेत, त्या मेट्रोचं आता विस्तारीकरण होतंय. 2 रूट्स होते आता 32 किलोमीटरचे, आता अजून येत्या काही वर्षात वाढतील. त्यानंतर नवीन बसेस खरेदी करतोय. नुकतंच पुणे महानगरपालिकेचं अंदाजपत्रक सादर झालं. त्याच्यामध्ये नवीन बसेस घेण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. ते पण यावर्षी आपल्याला बऱ्यापैकी साध्य होईल. एवढं सगळं असलं तरीसुद्धा रस्त्यांचं जास्तीत जास्त जागा रस्त्यांच्या ताब्यात घेऊन त्या विकसित करणे गरजेचं आहे. आम्ही 33 मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय केलेले आहेत. 33 मिसिंग लिंक म्हणजे एका रस्त्याची एक बाजू झालेली असते, दुसरी बाजूही झालेली असते आणि मधलं फक्त जागा ताब्यात न आल्यामुळे ती कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नसते. तर ह्या मिसिंग लिंक्स विकसित न झाल्याने होतं असं की नागरिकांना लांबून एक फेरा पडतो आणि त्यामुळे त्या रस्त्यांवर कोंडी होते. तर त्याच्यावर देखील काम चालू आहे. याचे 12 मिसिंग लिंक्सवर काम चालू आहे. ती येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होतील. ह्या आर्थिक वर्षामध्ये अजून एक 12 मिसिंग लिंक्स महत्त्वाच्या शहरातल्या ज्या आहेत त्या हाती घेऊन नागरिकांकडनं त्याचे म्हणजे जागा मालकांकडनं ते ताब्यात घेऊन त्याचं विकसन करणं हे एक ध्येय आहे. आणि अस्तित्वातले जे रस्ते आहेत त्याची सुद्धा रिसर्फेसिंग व्यवस्थित प्रमाणात केले. चेंबर्स जे खचलेले असतात, खाली गेलेले असतात, त्यांना रस्त्याच्या समपातळीत आणणं ही जर कामं आपण केली तर आहे त्या रस्त्यांच्या क्षेत्रफळावरही वाहतूक जास्त ॲकोमोडेट होते असा अभ्यास सांगतो. आणि मध्ये जी आता जानेवारी महिन्यामध्ये जी पुणे ग्रँड टूर झाली सायकल स्पर्धा, त्याच्यामध्ये 437 किलोमीटर हे पुणे जिल्ह्यामध्ये होते. त्यातले 75 किलोमीटर हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होते. तर ते रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट दर्जाचे आपण ते बांधल्यामुळे तिथला वाहनांचा जो वेग आहे तो 3 ते 4% वाढला असा पोलिसांचा डेटा आहे. त्यामुळे आपण रस्त्याचा सरफेस आहे त्याच रुंदीला वाढवून जरी केला तरीसुद्धा खूप चांगला परिणाम होतो, एक सिद्ध झालेलं आहे. याच्याबरोबर आपण जसा उल्लेख केला तसे पाणी पुरवठा एक फार मोठी म्हणजे एक प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेसमोर आणि तो ह्यापुढे गहन व्हायची सुद्धा शक्यता आहे. तर याच्यामध्ये आता पुणे महानगरपालिकेचं आत्ताचं जे क्षेत्रफळ आहे 34 गावं नंतर आपल्याकडे समाविष्ट झाली. 2017 साली आणि 21 साली अशी मिळून एकूण 34 गावं आली. त्यातली 2 वगळली गेली, आता 32 आहेत. तर याच्यामध्ये जुन्या पुणे आहे हे 32 गावं वगळून याच्यासाठी आपण एक समान पाणी पुरवठा योजना राबवलेली आहे, जी आपण अनेक वर्ष मागची करतोय. येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ती योजना पूर्ण होईल. त्याच्यामध्ये आपण नवीन 82 टाक्या बांधतोय. त्याचबरोबर जवळ 1100 ते 1200 किलोमीटर लांबीचं पाण्याच्या वाहिन्या टाकतोय आणि आपण असं बघतोय आता पुण्यात पाण्याची आहे त्याच्यात आपण भागू शकतो. मात्र काय होतं की पुण्याचा जो बशीसारखा आकार आहे त्यामुळे पुण्याच्या पाण्याच्या बाबतीत जर समस्या कुठली असेल तर ती इनइक्विटेबल वॉटर सप्लाय असमतोल पाणी पुरवठा होतो. तर हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पुण्याच्या जुन्या पुण्याच्या हद्दीमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा आणि प्रत्येक एंडला इथं समान पाणी पुरवठा होईल आणि तो व्यवस्थित दाबाने होईल. तर ती एक योजना आहे. त्याचबरोबर नवीन समाविष्ट गावांसाठी सुद्धा आता समान पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे. मात्र याच्यात एक मुख्य प्रश्न असा येतो की पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासल्याच्या वरची 3 आणि खडकवासला अशी 4 तसंच भामा आसखेड ही 5 अशी धरणं आहेत. परंतु आता वाढती लोकसंख्या आहे पुण्याची त्यामुळे हा पाणीसाठा सुद्धा पुण्याला अपुरा पडत आहे आणि त्यामुळे आम्ही मुळशीतनं 5 TMC पाणी पुरवठ्याची शासनाकडे मागणी केलेली आहे. तो पाणी पुरवठा पुण्याच्या विशेषतः पश्चिम भागाला जर उपलब्ध झाला तर अजून चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा होऊ शकेल. त्याचा पाठपुरावा सर्व स्तरावर अगदी वरिष्ठ स्तरावर सुद्धा चालू आहे. तर पाणी पुरवठ्याची ही जी आहे तर ती पाणी पुरवठ्याची समस्या सुद्धा जटिल असली तरी ती अत्यंत अवघड आहे किंवा अशी परिस्थिती नाही आहे तर ती आवाक्यातली आहे. तर येत्या काही 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी पुरवठ्याच्या एकूणच सगळ्या वितरण व्यवस्थेमध्ये अतिशय चांगले बदल झालेले दिसतील. तिसरा मुद्दा आपण मांडला पर्यावरणाचा. पर्यावरणाचा मुद्दा अतिशय सध्या महत्त्वाचा झालेला आहे. पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी बांधकाम प्रकल्प येत आहेत. तर फक्त बांधकाम प्रकल्पांमुळेच हवेचं प्रदूषण होतं असं नाही. अनेक घटक असतात. वाहनांचे जे एक्झॉस्ट असतात त्याच्यातनं बाहेर पडल्यावर धुरामध्ये येतं.
तसेच बाकी इंडस्ट्रीज असतील, बाकीमुळेही होतं. पण बांधकाम व्यवसायामधनं सुद्धा जे प्रदूषण होतं, ते आपल्याला कमीत कमी कसं नियंत्रित कसं राखता येईल, यासाठी पुणे महानगरपालिकेने काही उपाययोजना केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जे गृहप्रकल्प असतील, ज्यांचा बिल्ट-अप एरिया असेल, अशांना कंपल्सरी सेन्सर्स बसवण्याचा आपण एक निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला रिअल टाईममध्ये AQI आपण ज्याला म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्स, PM 2.5 आणि PM 10 हे 2 घटक जे असतात, त्याच्यामुळे प्रदूषण हे जास्त लोकांना जाणवतं, श्वसनाचे विकार होऊ शकतात. तर ते सुद्धा नियंत्रित राखता येतील. आपल्याला ऑनलाईन मॉनिटरिंगमुळे ते घरी बसल्यासुद्धा मॉनिटर करता येणं शक्य होतं, की या बांधकाम प्रकल्पामध्ये मुळे किती हवेचं प्रदूषण होतंय आणि ते आत्तापर्यंत आपण बघतोय तर जिथं बसवलेले तिथे ते व्यवस्थित बघितलं जाते. त्याचबरोबर अजून 12-13 मुद्दे आपण त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. म्हणजे एखादं बांधकाम चालू असताना ते हिरवं कापड वरती करायचं किंवा आपण जर एखादं बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आपण पाडकाम केलेलं असेल, तर त्याच्यावर पाणी मारायचं. ट्रक बाहेर जाताना ट्रकची चाकं धुवून घ्यायची, जेणेकरून ती धूळ सगळी बाहेर जाणार नाही आणि रस्त्यावर उडणार नाही. असे छोटे-छोटे उपाययोजना आहेत, त्या आपण केलेल्या आहेत. नुकतंच कालच आम्ही बांधकामाची वेळसुद्धा निश्चित केलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 ह्या दरम्यानच बांधकाम व्हावं. याच्यात उद्देश 2 आहेत. रात्रभर जर बांधकामं चालू राहिली या वेळेव्यतिरिक्त, तर हवेच्या प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणामुळे सुद्धा तिथे वास्तव्यास जवळपास असणाऱ्या नागरिकांना एक त्रास होतो आणि त्याच्या तक्रारी बऱ्याच येतात आणि ह्या कालावधीमध्ये मात्र त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन कामासाठी हा एक त्याच्यामागचा उद्देश होता. मात्र हे जे ध्वनी आणि हवेचे प्रदूषणाचे जे पॅरामीटर्स आहेत, हे मात्र स्ट्रिक्टली फॉलो करणं हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर अशा उपाययोजना महानगरपालिकेमार्फतही राबवल्या जातात, पावलं उचलली जात आहेत, जेणेकरून नागरिकांचे जीवनमान हे चांगलं राहिलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर शहरातला जो विकास आहे, तो विकास देखील खुंटता कामा नये. बरोबर. म्हणजे मी ज्या काही समस्यांचा उल्लेख केला, तर त्याच्यावरती काय चालू आहे उपाय म्हणून, ते आता पावसकर सरांनी सांगितलं. हाच धागा थोडासा पुढे घेऊन जातो. वास्तविक कुठलंही नगर नियोजन किंवा टाउन प्लॅनिंग म्हटल्यानंतर कुठल्याही शहराचं, जगभरातला असा एक हे आहे, की 50 वर्षानंतरचा किंवा 100 वर्षांनंतर तिथं काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून त्याचा एक आराखडा बनवला जातो. पुण्याच्या बाबतीत आपण नेमकं कुठं येतो? पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1997 साली जेव्हा पहिल्यांदा 38 गावं समाविष्ट झाली पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि तदनंतर 15 गावं वगळली झाली आणि अंतिमतः 23 राहिली. त्या 23 गावांचा विकास आराखड्याचं काम मी केलेलं आहे. त्याचबरोबर पुणे शहराचा जो 1987चा जो विकास आराखडा होता, त्याचं पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन आपण ज्याला म्हणतो, त्या रिव्हिजनच्या कामावरही मी होतो. तसेच येवलेवाडीचं जे गाव समाविष्ट झालं नवीन, त्याच्या विकास आराखड्याचंही काम मी केलेलं आहे. मुख्यत्वे करून संतोषजी कसं असतं, की आपल्याला ग्रीनफील्ड जर आपल्याला ह्याच्यावर जर नियोजन करायला मिळालं, ते सर्वात चांगलं असतं. त्यामुळे आपल्याला सगळे ते नॉर्म्स जे नगर नियोजनाचे ते फॉलो करून आपल्याला ते करता येतं. दुर्दैवाने पुण्याच्या बाबतीत असं झालेलं आहे, की पुणे शहरांमध्ये नवीन गावं टप्प्याटप्प्याने जी समाविष्ट झालेली आहेत, त्याच्यावर पूर्वी अनियंत्रित विकास झालेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला जो आरक्षण दर्शवायला किंवा रस्ते दर्शवायला जो भाग मिळतो, तो पूर्ण 100% मिळत नाही. त्याच्यात बरेच ह्याच्यावर ऑलरेडी बांधकाम झालेली असतात. तर हा चॅलेंज मुख्यत्वे करून आपल्याला विकास आराखडा करताना येतो. याच्यामध्ये खूप याच्यावर म्हणजे आपण ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो, असं ब्रेन स्टॉर्मिंग हे विविध स्तरावर होत असतं. पुणे महानगरपालिकेबरोबर त्याचबरोबर स्टेक होल्डर समवेत आणि उत्तमोत्तम आपल्याला नागरिकांसाठी काय देता येईल, याच्यामध्ये आपण 20 वर्षाचा पुढचा म्हणजे आराखडा हा 20 वर्षासाठी असतो, की साधारण 20 वर्षानंतर पुणे शहर किंवा तो भाग आपण ज्याचा विकास आराखडा करतोय, त्या माध्यमातून आपल्याला शहराला ते कुठं न्यायचं आहे. आणि ह्यापूर्वीचे जे विकास आराखडे झाले त्याच्यामध्ये विकास नियंत्रण नियमावली म्हणजे DC रूल्स म्हणतात. आता सगळ्या राज्यातल्या शहरांसाठी UDCPR म्हणून एक एकत्रित नियमावली आली. पण जेव्हा ती विकास नियंत्रण नियमावली प्रत्येक शहराची होती, तर विकास आराखडा तयार करतेवेळी विकास नियंत्रण नियमावलीच्या माध्यमातून देखील आम्ही अत्यंत चांगल्या काही कन्सेप्ट्स आणलेल्या आहेत, ॲम्युनिटी स्पेसच्या वगैरे, जेणेकरून त्या आपल्याला जागा ताब्यातून आज तिथं
आपण नागरिकांच्या उपयोगाचे ज्या असतील किंवा आवश्यक ज्या असतील त्या ॲम्युनिटीज आपण तिकडे विकसित करू शकलेलो आहे. तर अशा काही चांगल्या संकल्पना पण आपण आणलेल्या आहेत आणि ह्यापुढे देखील नवीन नवीन संकल्पना, बाकीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस, पुण्याच्या इतर शहरांमध्ये काय आहेत, परदेशात काय आहेत, याचा देखील आमचा अभ्यास चालू असतो आणि त्यातल्या त्यात चांगलं आपल्याला काय आपल्या शहरासाठी करता येईल हे आमचा नेहमी प्रयत्न असतो. पण आता जे काही आपण करतो आहोत, आता जो काही विकास आराखडा राबवण्याचं काम चालू आहे असं आपण म्हणू, तो साधारण प्रोजेक्शन काय, की कधीपर्यंत पुणे गृहीत धरून या गोष्टी करतोय आपण? मी जसं सांगितलं की महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966 म्हणजे त्याला आपण महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट म्हणतो. त्याच्यामध्ये साधारण 20 वर्ष गृहीत धरून आराखडा करणं अपेक्षित आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. मी सर हा प्रश्न याच्यासाठी विचारला, की आता आता नवीन जेव्हा जनगणना होईल तेव्हा पिक्चर क्लिअर होईल. पण पुण्याची लोकसंख्या कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये 1 कोटीच्या घरात पोहोचणार आहे. सो ह्या सगळे गोष्टी लक्षात घेता तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. जरी विकास आराखडा आपण 20 वर्ष विचार करून करत असलो तरी वाढती लोकसंख्या आणि पुणे ज्या पद्धतीने वाढते झपाट्याने, नवीन नवीन गोष्टी येतात पुणे शहरामध्ये ज्याचा आपण कधी यापूर्वी विचारही केला नव्हता. तर त्या गोष्टीसुद्धा विचारात घेऊन किंवा अजून काहीतरी अशा आधुनिक काही अनेक वर्षांमध्ये काही गोष्टी येतील आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. ह्या फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट म्हणू आपण. तर ह्या गोष्टींमुळे डिझास्टरच्या अनुषंगाने आपण विकास आराखड्यात काय उपाययोजना करू शकतो किंवा काय निर्देशित करू शकतो, ह्या पण बाबी आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण की आता निसर्गसुद्धा आपल्याला आधीसारखा काही वर्षांपूर्वीपर्यंत जरा प्रिडिक्टेबल होता. उन्हाळा ह्या महिन्यांमध्ये, हिवाळा, पावसाळा. तर मागच्या वेळेस आपण बघितलं की मे महिन्यातच 15 मेच्या आसपास प्रचंड मोठा पाऊस चालू झाला. तर भविष्यात अजून लोकसंख्या, बाकीचं हे सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे अशी शक्यता आहे की काही अशा आपत्ती येऊ शकतात. त्याला तोंड द्यायची आपली तयारी पाहिजे. म्हणजे प्लॅन फॉर द वर्स्ट अँड होप फॉर द बेस्ट आपण जे म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला ही सगळी विकास आराखड्याची किंवा एकूण बाकी दररोज दैनंदिन आमच्या कामकाजामध्ये त्यांना तोंड देण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने आत्ता ज्याला आपण ICCC म्हणतो, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, त्याच्याही उभारणीचं काम चालू आहे. जेणेकरून सगळे सरकारी जे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत पुणे शहरांमधली, त्यांनाही एकमेकात जोडला जाईल आणि माहितीची देवाणघेवाण एकदम पटकन होऊ शकेल. त्यामुळे एखादी आपत्ती समजा उद्भवलीच तर त्या आपत्तीला तातडीने रिस्पॉन्स जो देणे गरजेचा असतो, तो रिस्पॉन्ससुद्धा आपल्याला देता येईल एकमेकांशी कम्युनिकेशन साधून. तर ह्या बाबतीतही पुणे महानगरपालिकेने विचार केलेला आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये किंवा 1-1.5 वर्षामध्ये ही सगळी यंत्रणा देखील कार्यान्वित होईल. एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शहरात अनेक भागांमध्ये म्हणजे जिथे समज इल्लीगल बांधकाम आहे तो भाग वेगळा, त्याच्यावरती वेळोवेळी कारवाई होतेच. मात्र अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहेत. त्यातनं एक असं दिसतं की इथून पुढं पुण्याची व्हर्टिकल ग्रोथ होते. आता ती जर झाली तर एक प्रश्न अनेक नागरिकांना असा पडतो की मग इथं पार्किंगची सुविधा नाही आहे, रस्ते अपुरे पडतील. मग ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता भविष्यात काय गोष्टी तुम्ही एक उपाय म्हणून विचार करतायत? तुम्ही म्हणता तसं अगदी बरोबर आहे. आपण जर परदेशातली शहरं बघितली तर ते हायराईजकडेच जाणारी आहेत. पण हायराईजला तोंड द्यायला आपल्याला आपली पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या देखील त्या प्रमाणात सक्षम करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही पाणी पुरवठ्याचा समान पाणी पुरवठा योजना म्हणतो तेव्हा आपण हे म्हणजे ह्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ बोलायचं तर TOD नावाची एक कन्सेप्ट, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट नावाची कन्सेप्ट, ही संकल्पना ही UDCPR जे नियमावली आहे त्याच्यामध्ये आलेली आहे. तर त्याच्यामध्ये डेन्सिफिकेशन हे जे स्टेशन्स आहेत मेट्रोचे किंवा याचे, इथं डेन्सिफिकेशन करणं हे गरजेचं आहे. प्रवास कमीत कमी झाला पाहिजे, इथंही व्यवस्था सगळ्या आल्या पाहिजेत, डेन्स झालं पाहिजे आणि मग मेट्रोज आपण तिथं आता करतोय तर ती सुद्धा फायनान्शियल वायबल व्हायला पाहिजे, अशा त्या गोष्टी आहेत. तर हा झाला पाणी पुरवठ्याचा विषय. पण जलोत्सारणचा विषय असेल किंवा रस्त्यांचा, विशेषतः रस्ते मी जसं म्हणलं तसं आत्ता त्याचं टक्केवारी कमी आहे आणि रस्ते खूप वाढवणं आवश्यक आहे. आमच्यापुढे प्रश्न असा आहे की आमच्याकडनं प्रयत्न खूप चालू असतात, परंतु कुठलीही जमीन आपण एखाद्या जागा मालकाकडनं जेव्हा घेतो तेव्हा त्याला 3 स्वरूपाचे मोबदले आपण देऊ शकतो. एक तर FSI चटई क्षेत्र निर्देशांक जो जागच्या जागी वापरला जातो. दुसरा एक TDR नावाची जी संकल्पना आहे तो TDR द्यावा लागतो किंवा तिसरी म्हणजे
कॅश कॉम्पन्सेशन, रोख मोबदला. तर याच्यामध्ये विकसक जे आहेत त्यांना FSI हा ऑप्शन चांगला वाटतो आणि तो बेस्ट ऑप्शन आहे की ते लगेच तिथे वापरू शकतात आणि तो तातडीने मिळतो. TDR बद्दल तो मोबदला द्यायला जर विलंब झाला तर अशी खूप शक्यता आहे की नागरिकांचा ओढा हा म्हणजे जागा मालकाचा ओढा हा रोख मोबदल्याकडे वळतो आणि पुणे महानगरपालिकेला एकूण सगळा जो खर्च करायचा असतो बाकीच्या पायाभूत सुविधांवर किंवा याच्यावर, तर त्याला कॉम्पन्सेशन द्यायला रोख मोबदला सगळ्यांना देणं पुणे महानगरपालिकेला अशक्य बाब आहे. पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर प्रचंड मोठा यांनी भार पडतोय आणि त्यामुळे अत्यंत अत्यावश्यक असेल छोटे प्लॉट ओनर्स असतील ज्यांना TDR FSIचा क्लिष्ट वाटतो हे पर्याय, त्यांच्यासाठी देणं गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यासाठी आम्ही आता फोकस असं करतोय की TDR देण्याची प्रक्रिया ही सुलभ करतोय. जागा मालकांना जर विश्वास झाला की 90 ते 120 दिवसामध्ये आम्हाला जागा ताब्यात देऊन TDRचा मोबदला मिळू शकेल, तर मग नागरिक TDRला सुद्धा, जमीन मालक TDRला देखील जातील आणि कॅशवर आम्हाला जो ताण येतो रोख मोबदलाचा याच्यावर, तर तो ताण पण कमी होईल. तर त्यासाठी सुद्धा आपण विविध पावलं उचलतो. विशेषतः मी आता 1 फेब्रुवारीला चार्ज घेतल्यानंतर ती प्रक्रिया आम्ही बघतोय. ती प्रक्रिया सेफ ठेवून आपल्याला TDRचा कालावधी कमी कसा करता येईल आणि जमीन मालकांना मोबदला पटकन कसा देता येईल याचीही पावलं आम्ही उचलतोय आणि त्या पद्धतीने तो जर दिला तर आपल्याला जागा मिळतील. जागा न मिळणं हाच फक्त आपल्यापुढं मेजर पर्याय आहे. आपल्याकडे पथविभागाकडे डांबरीकरण असेल, काँक्रिटीकरण असेल, बजेट वार्षिकचं फार मोठं असतं प्रत्येक वर्षी. परंतु या जागा ताब्यात येणं महत्त्वाचं असतं. मी जसं म्हणलं मिसिंग लिंक्स किंवा नवीन रस्ते. आता शिवणे खराडीचं आपण बघतोय, अनेक वर्ष आपण हे करतोय. आता जवळजवळ 250 मीटरचं फक्त काम राहिलेलं आहे. 200 मीटर साधारण खराडीच्या बाजूला, वडगाव शेरीच्या बाजूला आणि म्हणजे 500 मीटर ह्या जागा ताब्यात आल्यानंतर हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू अगदी शकेल. बऱ्यापैकी मार्गी लागेल, कारण की पथविभागाकडे बजेट डांबरीकरण करायला मोठ्या प्रमाणात असतं. ती अडचण नाही. पण जागा ताब्यात न आल्यामुळे आम्हाला त्यासाठी काही मर्यादा येतात. परंतु आता भविष्यात आपल्याला हे जे पुढचे सगळ्या आपल्यापुढे आव्हानं उभी आहेत, त्यासाठी रस्त्यांचं जाळं हे अत्यंत सक्षम करणं गरजेचं आहे. यात दुमत असायचं काही कारण नाही. आणि नागरिकांना आणि जमीन मालकांना सुद्धा आम्ही तातडीने मोबदला कसा देऊ शकू, याच्यासाठी आम्हाला पावलं उचलणं गरजेचं आहे, जी आम्ही आता उचलत आहोत. मगाशी रस्त्यांचा आपला उल्लेख झाला, तर रस्ते म्हटल्यानंतर चेंबर्स आलेच. सो हा एक अनेक पुणेकरांचा प्रश्न आहे की इथल्या खड्ड्यांचं, चेंबर्सचं काय करायचं, कारण आता पावसाळा देखील येणार आहे काही काळाने आणि दरवर्षीप्रमाणे मग ती ओरड होते. ह्याच्यावरती एक काही धोरण असं काही आहे का हो? कारण अनेक यंत्रणा असतात, ते काहीतरी खोदकाम करतात, एकाचं झालं की दुसरी येते, परत त्यांचं खोदकाम सुरू होतं. पण हे चित्र बदलण्यासाठी एक काही धोरण म्हणून भविष्यात असेल का? असं झालंय पुण्याच्या बाबतीत की गेले 3 ते 4 महिन्यामध्ये पायाभूत सुविधांची विविध कामं मोठ्या प्रमाणात हाती घेतली जात आहेत. म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या इतर विभागांचं बोलायचं झालं तर समान पाणी पुरवठा योजनेच्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाची काम चालू आहेत किंवा आपण 30-30, 40-40 वर्ष जुन्या टाकलेल्या ड्रेनेज लाईन्स ज्या आता वाढत्या लोकसंख्येमुळे अपुऱ्या पडत आहेत, त्या बदलून नवीन टाकायची कामं चालू होत आहेत. त्याचबरोबर MSC-DCLचं सुद्धा जाळं वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना खोदाईसाठी परवानगीला येतात. MNGLचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारतं आणि ते विस्तारणं गरजेचं आहे. आता LPG आणि एकूणच सगळ्या जर विषय बघितला तर MNGL कडून येणारा पाईप नॅचरल गॅस जो आहे, तो अत्यंत आवश्यक आहे भविष्यात सुद्धा. त्यामुळे त्यांचं जाळंही विस्तारतंय. त्याचबरोबर इतर OFC असतात, BSNL असतात, यांची खूप मागणी होते. त्यामुळे रस्ते वारंवार खोदले जातात. परंतु हे रस्ते खोदल्यानंतर आणि त्यांच्या पायाभूत सुविधा तिथं टाकून झाल्यानंतर त्या रस्त्यांचं रिइन्स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो, रिस्टोरेशन, ते पूर्ववत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते चांगल्या पद्धतीने होणे गरजेचं आहे. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी एक SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर केलेली आहे की खड्डा एकदा खोदला, त्यांनी त्यांच्या पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये वाहिन्या असतील किंवा केबल्स असतील टाकल्यानंतर ते कशा पद्धतीने तो रस्ता परत पूर्ववत करणं गरजेचं आहे. तर हा SOP केलेला आहे. आपण तो विविध डिपार्टमेंट्सबरोबर देखील शेअर केलेला आहे आणि त्या पद्धतीने अजून कामं चालू आहेत. परंतु थोडंसं सेन्सिटायझेशनसुद्धा असणं गरजेचं आहे. ते सुद्धा आता खात्यांचं चालू आहे आणि ते याच्यापुढे तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील. त्याचबरोबर आपण म्हटलात तसे खड्डे हे बेसिकली उद्भवतात ह्या खोदायांमुळे. खोदाई एकदा झाली की त्याचा रस्त्याचा एकसंधपणा असतो, तो नाहीसा होतो
आणि पाणी आपल्याला माहिती की थोडीशी जरी जागा मिळाली तरी पाणी आपल्या वाट काढते आणि त्यामुळे तो खालचा डांबरी भाग असतो तो उखडून निघतो आणि खड्डे निर्माण होतात. ते या खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा आपण SOP एक तयार केलेली आहे, जे की ते स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर अशाच पद्धतीने त्याची खोदाई करून, त्याच्यात खडी योग्य 3 इंच टाकून, डांबरीकरण करून, त्याच्या ज्या कडा असतील त्या कडा देखील सील करणं गरजेचं आहे, जेणे ते टिकाऊ आहे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यात मला दिसतो की चेंबर्स. खड्डे बुजवले तेवढापुरता प्रश्न आपला मिटतो, परंतु चेंबर जे रस्त्यावरचे असतात म्हणजे पावसाळे असतील किंवा ड्रेनेज चेंबर असतील, हे रस्त्याच्या समपातळीत जर नसतील तर वाहन चालकांना अत्यंत तो वेदनादायी असा अनुभव असतो रस्त्यावरनं वाहनं चालवताना. आपण सगळेच अनुभव घेतो त्याचा. अपघात त्याच्यामुळे होतात किंवा मग त्या चेंबरमधनं जर आपण गाडी चालवली तर दणके बसतात, गाड्यांना प्रॉब्लेम येतात, आपल्या मणक्याला प्रॉब्लेम येतात, अशा खूप गोष्टी आहेत. तर आम्ही आता जी सायकल स्पर्धा झाली, जागतिक सायकल स्पर्धा, त्या रूटवर आपण जर बघितलं 75 किलोमीटर रूटवर जवळजवळ आपण 2000 चेंबर समपातळीत घेतलेले आहेत. आणि आपण खूप त्याच्यावर R&D केलं आणि त्याची एक SOP तयार केलेली आहे. आणि त्या पद्धतीने आता ती 2000 चेंबर आपण उचललीत आणि आपण त्या रस्त्यावरनं प्रवास केला, तर आपल्याला कळेल की ती अगदी रस्त्याच्या पातळीवर आलेली आहेत आणि आपण जसं म्हणतो ना, की पोटातलं पाणी हलणार नाही, अशा पद्धतीने केलेली आहे. तर हा जो प्रयत्न आहे, हा फक्त त्या सायकल स्पर्धेसाठी नसून ह्यापुढे भविष्यात देखील जिथं चेंबर्स खचतील किंवा खचलेले दिसतील अशा ठिकाणी सुद्धा ते काम चालू आहे. आयुक्त साहेब आमचे जे आहेत ते अत्यंत धडाडीचे आणि ते फील्डवर उतरणारे आहेत. तर त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आत्ता हे कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचबरोबर पदपथ हा थोडासा दुर्लक्षित झालेला विषय असतो. खरं म्हणजे बाहेरच्या देशातही पादचारी हा राजा रस्त्यावरचा समजला जातो आणि पादचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग त्या दृष्टीने वॉकेबिलिटी त्यांची कशी इम्प्रूव्ह करता येईल. पण ते सर म्हणजे पदपथाचा उल्लेख केला म्हणून विचारलं. अर्थात हा तुमच्या अखत्यारीतला विषय आहे का नाही माहीत नाही मला, पण अतिक्रमणांच्या विळख्यात अनेक पदपथ आहेत. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु पदपथ पहिल्यांदा चालण्यालायक करणं, सर्व पदपथ ही पहिल्यांदी महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्याचबरोबर जिथं पदपथ नाही आहे, पण ज्याला आपण फुटफॉल म्हणतो, म्हणजे बरीच लोकं येतात आणि त्याचा चालतात तिथं रस्त्यावरनं, तर त्यांनाही थोडासा धोकाच असतो आणि जीव मुठीत धरून चालायला लागतं. तर अशा ठिकाणी नवीन पदपथ हे सुद्धा आमच्या आयुक्तांनी खूप मनावर घेतले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता ही कामं चालू आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे अतिक्रमणांचा. तर असं आपल्या पाहण्यात येतं की चांगला फुटपाथ झाल्यावर त्याच्यावर लगेच अतिक्रमणं येतात. या संदर्भात मेहरबान हायकोर्टाचे सुद्धा डायरेक्टिव्ज आहेत की पदपथ हे फ्री फ्रॉम इन्कमनच ज्याला आपण म्हणतो, कुठेही त्याच्यात अडथळे नको आहेत. म्हणजे MSCDCLचे लाल जे बॉक्सेस असतात ते सुद्धा तिथं काढून टाकणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पण आमच्या बैठका झालेल्या आहेत संबंधित एजन्सीजबरोबर आणि त्यांना सुद्धा योग्य जागेंवर ते स्थलांतरित करण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत. अतिक्रमणांवर आपण आता गेले 3 ते 4 महिने जर वाचत असाल तर अनधिकृत बांधकामं असो, रस्त्यावरील अतिक्रमणं, पदपथावरची अतिक्रमणं याच्यात सतत वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाया चालू आहेत आणि नागरिकांचा तसेच लोकप्रतिनिधींचा पण आम्हाला याच्यामध्ये खूप चांगला म्हणजे सपोर्ट मिळतोय. विरोध कोणाचा होत नाही, कारण की ही समस्या पुणे शहराची ते सगळ्यांनाच भेडसावणारी आहे. तर ह्या कारवाया सुद्धा महानगरपालिकेच्या मार्फत करून पादचाऱ्यांना देखील कसं आपण जास्तीत जास्त सुविधा देऊ शकू या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. बरोबर. आता मी ह्या सगळ्या जनतेच्या समस्या किंवा इथल्या नागरिकांच्या समस्या तुम्हाला सांगितल्या आणि त्याच्यावरती तुम्ही काय चालू आहे, काय होणार आहे ते सुतोवाच केलं. आणखी एक प्रश्न असतो की पुणे वाढतं आहे, वेगाने विकसित होतं आहे आणि इथं एक मेजर रोल येतो इथल्या व्यावसायिकांचा. ते देखील त्यांच्या पद्धतीने काम करत असतात आणि त्यांचाही त्यात वाटा असतो इथल्या विकासामध्ये. पण त्यांची एक अपेक्षा नेहमी असते की सरकारी जो कारभार आहे, एक किचकट नियमावली आहे, थोडक्यात ईज फॉर बिझनेस जे आपण म्हणतो व्यवसाय सुलभता, ती त्यांना अपेक्षित असते. तर त्या दृष्टीने देखील काही तुम्ही विचार केलेला आहे, करणार आहात, त्याची गरज आहे? ईज ऑफ बिझनेस हे आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा पण ते एक विजन आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा अनेक वेळाचा उल्लेख करतात. तर महानगरपालिकेच्या स्तरावर सुद्धा ज्या ज्या लोकांची कामं असतील, व्यावसायिकांची असतील, ही जी कामं असतील ही पटकन आणि योग्य पद्धतीने सुलभ
म्हणजे ज्याला आपण रेड टेपिझम म्हणतो, हे रेड टेपिझम न होता ही कामं लवकर होणं आवश्यक आहे. आणि हे अगदी बरोबर आहे, की विकसकांचा देखील हे पुणे शहरामध्ये विकासामध्ये खूप मोठा हात असतो. आणि विकसक आणि प्रशासन जोपर्यंत एका प्लॅटफॉर्मवर येत नाहीत, एकमेकांमध्ये समन्वय राहत नाही आणि संशयाचं वातावरण दोघांमध्ये जर राहिलं, तर ते शहराच्या दृष्टीनेच योग्य नसतं. हे अगदी बरोबर आहे. आणि आता मी हातात सूत्र घेतल्यानंतर सुद्धा सुलभ जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल, विकसकांसाठी असेल, नागरिकांसाठी असेल, मोबदला द्यायचा तर जमीन मालकांसाठी असेल, ह्याचा पण माझ्या स्तरावर माझ्या स्टाफचा आमचा खूप विचार चालू आहे. कमीत कमी वेळात विकसकांची कामे देखील असतील, नागरिकांची कामे सुद्धा असतील, ही कशी होतील आणि त्यांना सुद्धा कसं ह्या सगळ्या आमच्या सिस्टीममधनं दिलासा मिळेल, हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. कारण की सिस्टेमिक चेंजेस आपण जोपर्यंत करत नाही, वर्षानुवर्षे चालत आलेली सिस्टीम चांगली असू शकते, परंतु त्याच्यामध्ये अजून सुधारणा करणं वेळेप्रमाणे, काळाप्रमाणे गरजेचं असतं. आणि त्या सुधारणा आपल्याला कशा करता येईल, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. वन विंडो सिस्टीम आपल्याला करता येईल का? नागरिकांसाठी समजा आता जो जमीन मालक TDRला येतो, तर एका व्यक्तीशीच त्याला डील करता येईल का? आणि ती प्रक्रिया सगळी लवकर सुलभ करून, आता टेक्नॉलॉजीचा वापर केला तर काहीही आपल्याकडे शक्य आहे. तर तसा टेक्नॉलॉजीचा वापर ह्या बांधकाम आणि एकूणच सगळ्या पद्धतीमध्ये AIचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो, त्यांनी वापर करून आपल्याला पारदर्शक व्यवहार सगळा करता येईल, याचे पण प्रयत्न चालू आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं निश्चितच ईज ऑफ डुईंग बिझनेस फक्त आमचं खातं नाही, तर विविध खाती आहेत, त्या स्तरावर सुद्धा प्रयत्न चालू आहेत. याचा वरिष्ठ स्तरावर, आयुक्त स्तरावर आढावा देखील घेतला जातो आणि अतिशय सकारात्मक अशी चर्चा होते त्याच्यावर, की आपल्याला अजून हे एकूण पुणे जे आहे, जे मोस्ट लिव्हेबल आहेच, गेले अनेक 2-3 वर्ष सिद्धच झालेले, ते अजून आपल्याला लिव्हेबल कसं करता येईल. बरोबर. आणि हा प्रश्न सर तुम्हाला यासाठी विचारला, की महापालिकेचे सगळे जे विभाग आहेत, त्याचे एक तांत्रिक खेड किंवा टेक्निकल त्याचं जे नेतृत्व आहे ते ॲज अ सिटी इंजिनियर म्हणून तुम्ही करता, म्हणून हा प्रश्न ॲक्च्युली होता. मित्रांनो, अनेकांना माहीत नसेल, पण एक खासियत पावसकरांकडे आहे, ते म्हणजे त्यांचा फिटनेस आणि दुसरं म्हणजे त्यांचं वेळेचं व्यवस्थापन. अनेकांच्या दृष्टीने हे खूपच कुतूहलाचा हा मुद्दा आहे. आपण थेट त्यांना विचारू, इतकी मोठी जबाबदारी तुम्ही पेलत आहात, हे कसं तुम्ही सगळं स्वतःचा फिटनेस असेल, स्वतःच्या वेळेचं व्यवस्थापन असेल, हे सगळं कसं साध्य करता? एकदा थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र सगळ्यांसाठी. मला वेळ पाळण्याचं लहानपणापासून अक्षरशः वेड आहे. मला म्हणजे त्यावेळी ती गोष्ट झाली पाहिजे, त्या वेळेस ती लोकं मी बोलवलेली आली पाहिजेत, असं मला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मलाही त्रास होतो आणि माझ्यामुळे इतरांना पण त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. मी अगदी लहानपणापासून मला खूप सकाळी उठायची सवय आहे. अजून देखील मी 4:45ला उठतो आणि आधीसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे पोहणं असेल, पळणं असेल, मी स्वतः मॅरेथॉन पळलेलो आहे 2. त्यानंतर जिम असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी पण व्यायाममध्ये सातत्य ठेवलेलं आहे. कारण की महानगरपालिकामध्ये किंवा कुठल्याही तसं बघायला गेलं तर नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये असो, स्ट्रेस ही बाब असतेच. आणि ते स्ट्रेस घालवणं, ज्याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणतो, यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे, असं माझं मत आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठून व्यायाम करायचा, अंघोळ, पूजा, वाचन, म्हणजे 3 पेपर मी ऑफिसला जायच्या आधी करतो. नाश्ता केल्यानंतर 9:30च्या आधी मी ऑफिसमध्ये असतो. ही माझी वर्षानुवर्षाची, म्हणजे 93ला मी पुणे महानगरपालिकेत रुजू झाल्यानंतरपासूनची माझी ही सवय आहे. आणि आता इतकी जबाबदारी वाढली, त्यामुळे माझ्याकडे येणारी प्रकरणं काही असतात, फाईल्स असतात, या खूप मोठ्या प्रमाणात असतात, टपाल असतं. तर मी 9:30ला माझ्या ऑफिसला यायच्या आधीच माझी सुद्धा 2-3 लोकं जी माझ्याकडे फाईल्स तपासून आणतात, त्यांनी सुद्धा येणं आवश्यक असतं. आणि पुढच्या 45 मिनिटांमध्ये माझ्याकडची सगळी प्रकरणं मी हातावेगळी करतो आणि नो पेंडन्सी ठेवतो. दरम्यानच्या काळात ऑफिस संपेपर्यंत देखील काही महत्त्वाची प्रकरणं असतील, त्याची त्यांनी छाननी केली, तर त्यांना सांगितलेलं आहे, की कुठल्याही वेळेस तुम्ही माझ्याकडे ते आणायचं आणि त्याच्यावर माझ्याशी चर्चा करून त्याच्यावर माझ्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या. तर वेळ पाळणं माझ्या अत्यंत आवश्यक आहे. कारण की मी सकाळी लवकर आल्यानंतर जे 45 मिनिटं काम करतो, ते म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण पुढच्या 4-5 तासात सुद्धा ते काम होऊ शकत नाही. कारण की त्यानंतर गर्दी वाढते, तुम्हाला भेटायला येणारी लोकं, आमचं म्हणजे नागरिकांबरोबर सतत संवाद चालू असल्याने खूप लोकं भेटायला येत असतात, त्यांच्या समस्या घेऊन, त्यांच्या अडचणी घेऊन.
आणि त्यामुळे आपल्याला तितकं ते माइंड अप्लाय करून आपले जे काम आहे ते आपल्याला निपटारा करणं अवघड पडतं. तर त्यामुळे लवकर येणं आणि महत्त्वाची आपली सगळी प्रकरणं काढणं, तुम्ही चांगलं ताजंतवानं असताना तुम्हाला ते लवकर जमतं हे आहे. त्याचबरोबर घरी गेल्यानंतर सुद्धा परिवारातल्या सदस्यांबरोबर गप्पा-टप्पा मारून जेवूनही 10 वाजता झोपणं, हे माझं नित्यकाम आहे. जास्तीत जास्त 10:30 कारण की किमान 7 एक तास झोप होणं आवश्यक आहे आणि हे वर्षानुवर्षे मी फॉलो करतोय. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी मला गाण्याचा छंद आहे, त्यामुळे कराओके असेल किंवा बागकाम थोडंसं असेल. कधी-कधी छोटे-छोटे स्वयंपाकातले पदार्थ करणं, ह्यासुद्धा मी गोष्टी करतो. माझ्याकडे कुत्रा जो वर्षानुवर्षे त्याच्याशी खेळतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या स्ट्रेस बस्टर आहेत. तुम्ही मॉडेलिंग आणि करता का सर? मी यापूर्वी मॉडेलिंग देखील केलेलं आहे आणि त्यामुळे कसं असतं की ह्या गोष्टी स्ट्रेस बस्टर असतात. इतकं तणावपूर्ण सगळं काम असतं, जबाबदाऱ्या असतात, पण त्यात आपण स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. स्वतःकडे आपण लक्ष दिलं तर परिवाराकडेही लक्ष देऊ शकू आणि नंतर फॅमिली कम्स फर्स्ट आणि बाकी गोष्टी नंतर. तर हे कटाक्षाने आत्तापर्यंत पाळत आलेलो आहे आणि त्यामुळे मला विनोदाने म्हणजे कॉलेजमध्ये किंवा आता सुद्धा लोक टाईम टेबल असं मला एक फिश पॉइंट मिळाला होता. टाईम टेबल म्हणजे जसे आपले तास कॉलेजमधले असतात त्या तासात ते वेळ चालू होती की तो तास चालू होतो आणि नंतर ते संपतं. तसं टाईम टेबलही म्हणतात. त्रासही माझ्यामुळे खूप होतो. घरच्यांनाही असेल असं ते वेळा पाळण्यामुळे. परंतु पत्नीची सक्षम साथ असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकतो. हे मात्र नक्की. वा, म्हणजे आता आपल्या समस्या देखील खूप वेळेत सुटणार आहेत असं एक शाश्वती यातनं इनडायरेक्टली आपल्याला मिळून जाते. इथून पुढच्या काळात पुणे तुम्ही कुठं पाहतात तुमच्या कारकिर्दीमध्ये? मला आता अजून पुढची 2 वर्ष आहेत. हा कालावधी म्हणला तर कमी आहे, म्हणला तर जास्ती सुद्धा आहे. म्हणजे दिवस कमी आहेत, त्यामुळे आपण जास्त काही करू शकत नाही. ही बाब मी तरी मानत नाही. आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल? आता तांत्रिक प्रमुख म्हणून मला इतर खात्यांमधले सुद्धा जी काही कामं चाललेली असतात, त्याचं सुद्धा माझ्या स्तरावर सतत आढावा चालू असतो. खूप महत्त्वाची कामं विविध खात्यांमार्फत चालू आहेत. म्हणजे आमचं नदी सुधारणा विभाग जर म्हणलं, प्रकल्प विभाग जर म्हणला, तर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नावाचा मोठा प्रकल्प आमच्याकडनं चालू आहे आणि जो आता जवळजवळ 5-5.5 किलोमीटरचा प्रकल्प आपण सुरुवातीला टप्पे घेतलेले आहेत. याच्याबरोबर बाकीचे टप्पे होईल. एकूण 44 किलोमीटर लांबीची आपली जी नदी पुणे शहरातनं वाहते, त्याचं एक आपण युरोपमध्ये आपण जाऊन बघतो. थेम्स असेल किंवा फ्रान्समधल्या नद्या असतील, तर आपण बघतो की जशा पद्धतीने झालेलं आहे. परंतु त्याचबरोबर नदी प्रकल्प करताना आपण एस-टी-पीचं जायका फंडेड जो आमचा परम प्रकल्प आहे, तो सुद्धा आमच्या जलोत्सारण विभागाकडनं चालू आहे. त्याच्यामध्ये आपण नवीन 11 एस-टी-पीज बांधतोय आणि त्या एस-टी-पीजची बहुतांश सगळ्या एस-टी-पीजची कामं पूर्ण झाली आहेत. त्याच्यामध्ये आपण सीवेज जे आत्तापर्यंत अनट्रीटेड बरंचसं सीवेज हे सगळं नदीमध्ये जात होतं आणि त्यामुळे नदी एकदम म्हणजे पोल्युटेड होत होती. त्यासुद्धा पाण्याचा दर्जा आता खूप सुधारणार आहे, कारण की 11 एस-टी-पीज आपले तयार होतील आणि बहुतांश पाणी सगळं जे आहे म्हणजे सीवेज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे. त्याचबरोबर भवन विभागामार्फत सुद्धा खूप चांगले प्रकल्प होत आहेत. म्हणजे भिडेवाडा आपण म्हणूया किंवा महात्मा फुले स्मारक असेल किंवा साळवे स्मारक आहे जे आपण संगमवाडीला बांधतोय किंवा पुणे महानगरपालिकेचं भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे मेडिकल कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, तर त्याचं सुद्धा आता कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो की जे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आहे, त्याची पहिली बॅच यावर्षी पास आउट होईल. त्यामुळे महानगरपालिका, मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिका ही दुसरी महानगरपालिका आहे जी स्वतःचं मेडिकल कॉलेज चालवते आहे. तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल नागरिकांचं खूप चांगलं मतही आहे. तर असे विविध चांगले प्रकल्प आणि अजून ह्या बजेटमध्ये सुद्धा चांगले प्रकल्प खूप प्रस्तावित केलेले आहेत. तर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहर आणि त्याच्यात अर्थातच माझा सक्रिय सहभाग असणार आहे. म्हणजे 2 वर्ष जर असली तरी पूर्ण सहभाग असणार आहे. त्यामुळे पुणे आज ज्या स्तरावर आहे त्याच्यापेक्षा खूप चांगल्या स्तरावर मी निवृत्त होताना असेल एवढी मला खात्री आहे आणि तेवढा मला नक्कीच विश्वास आहे. वा, नागरिकांशी थेट संवाद असल्यामुळं त्यांच्या प्रश्नांची जाण पावसकर सरांना आहे आणि इथून पुढच्या काळात
काय करायचं आहे ते देखील त्यांनी निश्चित केलेलं आहे. त्यांना त्यांच्या या सगळ्या कार्यासाठी शुभेच्छा देऊया आणि हा संवाद थांबवूया. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आजचा हा मुहूर्त साधलात रामनवमीचा आणि आमच्याकडे आलात, इतका छान संवाद साधलात, तुमचं विजन सांगितलं, इथल्या अडचणी सांगितल्या आणि आमच्याकडनं अडचणी समजून देखील घेतल्या. मी प्रश्न जरी विचारत असलो तरी हे प्रश्न आहेत जनतेचेच, फक्त मी त्याचं एक माध्यम आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.